नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे आपले पिंगळे सर अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलवर। फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 12वी इंग्रजी या विषयाचा फेब्रुवारी-मार्च 2025 मध्ये झालेल्या बोर्डाच्या परीक्षेचा क्वेश्चन पेपर विथ सोल्युशन अभ्यासणार आहोत। व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर एक छोटीशी रिक्वेस्ट आहे, जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला देखील प्रेस करा। चला तर व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, सुरुवातीला काही सूचना दिलेल्या आहेत। Important instructions are given here. Each activity has to be answered in a full sentences. या ठिकाणी जे काही ऍक्टिव्हिटीज आपल्याला दिलेली असेल ते आपल्याला पूर्ण वाक्यामध्ये लिहायची आहे। त्याचा आन्सर जे आहे पूर्ण वाक्यामध्ये लिहायचा आहे। वन वर्ड आन्सर विल नॉट बी गिवन कम्प्लीट क्रेडिट। जर तुम्ही उत्तर जे आहे एखाद्या शब्दामध्ये लिहिलं असेल तर त्याला पूर्ण गुणदान केले जाणार नाहीत। Just the correct activity number written in case of options will not be given credit. आणि जर एखाद्या क्वेश्चनचा आन्सर जे आहे पूर्ण लिहिता फक्त तुम्ही त्याचा क्रमांक लिहिला तर त्या ठिकाणी तुम्हाला तशा परिस्थितीत सुद्धा गुणदान केले जाणार नाही। सेकंड इन्स्ट्रक्शन आहे, वेब डायग्राम्स, फ्लो चार्ट, टेबल्स एटसेट्रा आर टू बी प्रेझेंटेड एक्झॅक्टली ॲज दे आर विथ आन्सर्स। थर्ड इन्स्ट्रक्शन, in point 2 above, just words without the presentation of the activity format will not be given credit. Use of color pencils or pens etc. is not allowed. Only blue or black pens are allowed. या ठिकाणी ब्लू किंवा ब्लॅक या दोन पैकी एकच पेनचा यूज करायचा आहे। फोर्थ instruction is here, multiple answers to the same activity will be treated as wrong and will not be given any credit. Fifth instruction, maintain the sequence of the sections or question numbers activities throughout the activity sheet. जे की क्वेश्चनचा सिक्वेन्स आहे तो सिक्वेन्स आपण मेंटेन करायचा आहे। यानंतर सेक्शन फर्स्ट प्रोज सेक्शन आहे आपल्या बुक मधील। या ठिकाणी एक एक्स्ट्रॅक्ट अर्थात पॅरेग्राफ आलेला आहे आणि त्यावर आधारित क्वेश्चन आहेत। हा पॅरेग्राफ जो आहे 12 गुणांसाठी आहे। डायरेक्ट आपण क्वेश्चन बघू। A1 ऍक्टिव्हिटी, रीड द फॉलोइंग स्टेटमेंट्स अँड अरेंज देम इन प्रॉपर सिक्वेन्स। या ठिकाणी जे काही सेंटेन्सेस आपल्याला दिलेले आहेत त्यांचा योग्य सिक्वेन्स हा लावायचा आहे आणि तो लावून क्रमाने सिक्वेन्सनुसार ते सेंटेन्सेस जे आहे ते आपल्याला लिहायचे आहेत। तर या ठिकाणी आपण त्यांचा सिक्वेन्स लावूया। तर बघा, या ठिकाणी जे 4 आपल्याला सेंटेन्सेस दिलेले आहे त्यामध्ये सुरुवातीला जे सेंटेन्स येणार आहे हे पहिल्या क्रमांकाचं आपलं सेंटेन्स असणार आहे। ही लेड मेजर ग्लोबल मल्टीनॅशनल सॉफ्टवेअर कंपनीज। देन नेक्स्ट सिक्वेन्स येणार आहे, फोर्थ नंबरचं सेंटेन्स जे आहे ते आपलं सेकंड असणार आहे। ही लर्न इनव्हॅल्युएबल लाईफ लेसन्स व्हाईल हेडिंग मल्टीनॅशनल कंपनीज। देन यानंतर थर्ड सेंटेन्स आपलं येणार आहे, द नरेटर टर्न डाऊन हाय इन्कम जॉब ऑफर्स टू परस्यू अ करिअर ॲज अ रायटर। आणि फोर्थ नंबरचं सेंटेन्स येणार आहे, his writing brought about positive transformations in the lives of reader. तर बघा, अशा प्रकारे त्यांचा सिक्वेन्स हा आपल्याला लावायचा आहे। यानंतर नेक्स्ट आपण बघू, A2 ऍक्टिव्हिटी आहे, कंप्लीट द फॉलोइंग वेब डायग्राम ऑन द की ॲस्पेक्ट्स ऑफ मॅनेजमेंट। तर ह्या ठिकाणी ही 2 मार्कांसाठी तर या ठिकाणी ही 2 मार्कांसाठीची जी ऍक्टिव्हिटी आहे ते आपण कंप्लीट करूया। की ॲस्पेक्ट्स ऑफ मॅनेजमेंट इथं लिहायचे आहेत। आन्सर बघूया आपण। याप्रमाणे त्याचा आन्सर लिहायचा आहे, मोटिवेशन, टार्गेट सेटिंग, आर्ट ऑफ डेलिगेशन, गुड लिसनर। यानंतर A3 ऍक्टिव्हिटी आहे, प्रोव्हाइड द सपोर्टिंग डिटेल्स फ्रॉम द एक्स्ट्रॅक्ट दॅट हायलाइट द नॅरेटर्स सक्सेस ॲज अ रायटर। तर याचे आन्सर आपण बघूया। रोट 34 बुक्स, बेस्ट सेलर्स, सोल्ड टेन्स ऑफ थाउजंड्स कॉपीज। आणि सेकंड मध्ये येणार आहे, ब्रॉट पॉझिटिव्ह ट्रान्सफॉर्मेशन्स इन द रीडर्स लिव्स। यानंतर A4 ऍक्टिव्हिटी, पर्सनल रिस्पॉन्स टाइप क्वेश्चन आहे,
डू यू थिंक पॅशन इज मोर इम्पॉर्टंट दॅन वेल्थ? एक्सप्लेन युअर व्ह्यूज इन अबाउट 50 वर्ड्स. 2 मार्कांसाठीचा हा क्वेश्चन आहे, पर्सनल रिस्पॉन्स टाईप क्वेश्चन आहे. तर याचे आन्सर आपण बघूया. आन्सर याप्रमाणे, यस, पॅशन इज मोर इम्पॉर्टंट दॅन वेल्थ बिकॉज पॅशन गिव्स पर्पज अँड सॅटिस्फॅक्शन इन लाईफ. वेल्थ can buy comfort, but passion inspires hard work, creativity, and happiness. A passionate person can achieve success even with limited resources, while wealth without passion often leads to boredom and lack of fulfillment. A5 activity आहे do as directed. This activity इज फॉर 2 मार्क्स. 2 मार्कांसाठीची ही ॲक्टिव्हिटी आहे. यामध्ये फर्स्ट, आय पास्ड फ्रॉम IIT. चूज द करेक्ट ऑप्शन फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव्ज शोविंग द करेक्ट यूज ऑफ प्रेझेंट परफेक्ट टेन्स. प्रेझेंट परफेक्ट टेन्सचा आपल्याला जे काही ऑप्शन दिलेले आहे त्या ऑप्शनमधून करेक्ट ऑप्शन हा सर्च करायचा आहे. तर बघा, प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये सब्जेक्ट नंतर हॅव किंवा हॅजचा उपयोग केला जातो. त्यानंतर व्हर्बचं थर्ड फॉर्म येते. तर बघा, या ठिकाणी आपण हॅव आणि हॅज सब्जेक्ट नंतर कुठं वापरलेला आहे ते बघू. बघा, बी आणि डी या 2 सेंटेन्सेसमध्ये हॅव आणि हॅजचा यूज केलेला आहे. आता या दोनपैकी करेक्ट कुठलं असणार आहे? तर बघा, ज्यावेळेस सब्जेक्ट आय असेल, आय आणि सब्जेक्ट प्लुरल असेल तर हॅवचा यूज करतात, आणि जर सब्जेक्ट हा सिंग्युलर असेल आय सोडून त्यावेळेस हॅजचा उपयोग करतात. म्हणजे सब्जेक्ट जर ही, शी, इट असेल किंवा एखादं सिंग्युलर नाउन असेल तर हॅजचा उपयोग करायचा आहे. म्हणजे या ठिकाणी आपलं जे करेक्ट आन्सर आहे ते आहे बी. बी आपलं करेक्ट आन्सर आहे. आय हॅव पास फ्रॉम IIT. नेक्स्ट आहे, आय मेड अ फ्यू मिस्टेक्स बट लर्न अ लॉट अबाउट मोटिवेशन. चूज द करेक्ट कॉम्प्लेक्स सेंटेन्स फ्रॉम द ऑप्शन्स गिवन बिलो. या ठिकाणी जे की 4 ऑप्शन्स आपल्याला दिलेले आहेत त्यामधून आपल्याला करेक्ट ऑप्शन शोधायचा आहे. करेक्ट कॉम्प्लेक्स सेंटेन्स कुठला आहे ते शोधायचं आहे. तर यामध्ये करेक्ट ऑप्शन आहे बी. दो आय मेड अ फ्यू मिस्टेक्स आय लर्न अ लॉट अबाउट मोटिवेशन. नेक्स्ट आहे A6 ॲक्टिव्हिटी व्होकॅब्युलरी. फाइंड आउट द वर्ड्स फ्रॉम द एक्स्ट्रॅक्ट विच मीन. 2 मार्कांसाठी ही ॲक्टिव्हिटी आहे. यामध्ये ए, लोअर इन रँक ऑर पोझिशन. तर यासाठी जो वर्ड आहे तो यूज केला जातो सबऑर्डिनेट. यानंतर आहे बी, पर्सन विथ हुम वन वर्क्स. तर यासाठी वर्ड यूज केला जातो कलीज. सी, पर्सन who practices or shows selfishness or pride. यासाठी वर्ड आहे egoistic. आणि डी आहे involving many countries. तर यासाठी वर्ड आहे मल्टीनॅशनल. यानंतर बघा, क्वेश्चन 1 मधील बी क्वेश्चन आहे, बी ॲक्टिव्हिटी आहे लँग्वेज स्टडी. नॉन टेक्स्च्युअल ग्रामर आहे 4 मार्कांसाठी. यामध्ये B1 ॲक्टिव्हिटी आहे डू ॲज डायरेक्टेड. यामध्ये 1, Nandini said to Raj, where did you go during the holidays last year? Choose the correct indirect speech from the given options and write it. तर या ठिकाणी याचं इनडायरेक्ट स्पीच जे आहे ते शोधायचं आहे. जे 4 ऑप्शन्स या ठिकाणी दिलेले आहेत त्यामधून योग्य ऑप्शन आपल्याला चूज करायचं आहे. तर यामध्ये योग्य ऑप्शन आहे फर्स्ट, नंदिनी आस्क्ड राज वेअर he had gone during the holidays last year. हे आपलं करेक्ट आन्सर असणार आहे. नेक्स्ट आहे सेकंड, ट्री प्लांटिंग became a natural choice. Choose the correct WH question to get the underlined part as the answer from the given options. या ठिकाणी WH क्वेश्चन तयार करायचा आहे ज्याचा आन्सर जे आहे अंडरलाईन केलेला पार्ट यायला पाहिजे. तर यामध्ये जे ऑप्शन दिलेले आहेत त्यापैकी योग्य ऑप्शन आहे what became a natural choice. What became a natural choice. Next आहे third, if children don't play any games they will become dull and lazy.
चूज द करेक्ट ऑप्शन फ्रॉम द गिवन अल्टरनेटिव्ह शोविंग द करेक्ट यूज ऑफ अनलेस. जे दिलेले ऑप्शन आहे त्यापैकी योग्य ऑप्शन चूज करायचा आहे. करेक्ट ऑप्शन आहे थर्ड, unless children play any games they will not become dull and lazy. हे करेक्ट ऑप्शन आहे. नेक्स्ट आहे B2, spot the error and rewrite the correct sentence. She is more shorter than her brother. तर यामध्ये जो एरर आहे तो एरर आपल्याला शोधायचा आहे. बघा हे जे सेंटेन्स आहे कंपॅरेटिव्ह डिग्रीचा आहे आणि या ठिकाणी जे ॲडजेक्टिव्ह आहे त्या ॲडजेक्टिव्हला ER हा सफिक्स लागलेला आहे. त्यामुळे याच्या आधी मोर जो आहे किंवा मोर हा जो वर्ड आहे याचा यूज केला जात नाही, म्हणून या ठिकाणी मोर जो वर्ड आहे तो आपल्याला काढायचा आहे, याचा यूज इथं होणार नाही. मग आपला आन्सर काय असेल? शी इज शॉर्टर दॅन हर ब्रदर. या ठिकाणी फर्स्ट क्वेश्चन जो आहे तो संपलेला आहे. यानंतर आता सेकंड क्वेश्चन आपण बघूया. सेकंड क्वेश्चन जो आहे तो अनसीन पॅसेज असणार आहे. पॅसेज आपण काळजीपूर्वक वाचून घ्यायचा आहे. मी डायरेक्ट या ठिकाणी आन्सर सांगणार आहे. A1 ऍक्टिव्हिटी आहे, रीड द फॉलोइंग स्टेटमेंट्स अँड फाइंड द 2 करेक्ट स्टेटमेंट्स दॅट स्टेट द थीम ऑफ द एक्स्ट्रॅक्ट. या ठिकाणी या पॅसेजची थीम सांगणारे 2 करेक्ट सेंटेन्स जे आहेत दिलेल्या ऑप्शनपैकी आपल्याला चूज करायचे आहे. तर या दिलेल्या ऑप्शनपैकी करेक्ट ऑप्शन आहेत B आणि C. The extract is about a change in technology in the recent past and changes resulted from it. And C is here. The extract is about lifelong learning and relearning for the rest of our life. Next आहे A2 activity. Complete the flow chart on the need for constant learning and relearning. One is done for you. Find the information from the extract and complete the flow chart. त्या ठिकाणी जो चार्ट दिला तो कंप्लीट केलेला आहे. हाय रेट ऑफ ऑटोमेशन इन जॉब हे आपल्याला दिलेलं आहे आणि जे खाली आपल्याला बॉक्स दिलेले आहे त्यामधील माहिती आपल्याला लिहायची होती. तर इथं मी आन्सर डायरेक्ट दिलेला आहे. रिपिटेटिव्ह जॉब्स आर डिसअपिअरिंग ड्यू टू ॲडव्हान्स टेक्नॉलॉजीज, राईज ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स, मशीन लर्निंग अँड डीप लर्निंग. मशीन्स आर बिकमिंग स्मार्टर अँड चेंजिंग द नेचर ऑफ वर्क. Need for constant learning and relearning to adapt to new job demands. A3 activity आहे, illustrate the idea of lifelong learning as mentioned in the extract. त्याचे आन्सर, according to the writer, lifelong learning means learning in short burst education and the development of skills beyond formal education. It's anytime and anywhere learning. It is just in time learning and much of this learning will be online. Next is here fourth A4 activity. Today online education has become an integral part of all sectors. Write your views. Personal response type question आहे, त्याचे आन्सर आपण बघूया. Today online education has become an essential part of every sector. It allows people to learn anytime and anywhere, making education more flexible and accessible. Through online platforms, students and professionals can easily update their knowledge and skills. It also supports lifelong learning by offering short courses and interactive learning tools. Thus, online education has transformed the traditional system and become a powerful means of continuous learning in the modern world. A5 activity, do as directed. यामध्ये फर्स्ट, he shared the example of iPhone. Choose the correct passive voice from the given options and write it. या ठिकाणी 4 ऑप्शन दिलेले आहे आणि त्यापैकी आपल्याला योग्य पॅसिव्ह वॉइस जो आहे शोधायचा आहे. आता दिलेलं जे सेंटेन्स आहे ते आहे सिंपल पास्ट टेन्स मध्ये आणि ऑब्जेक्ट आहे द एक्झाम्पल ऑफ आयफोन. सिंपल पास्ट मध्ये पॅसिव्ह वॉइस करताना वॉज आणि वरचा उपयोग केला जातो. त्या ठिकाणी वॉज आणि वर पैकी आपल्याला यूज करायचा आहे. तर सेंटेन्सेसमध्ये अर्थात जे ऑप्शन आहे त्यामध्ये आपण वॉज आणि वरचा उपयोग केलेला आहे का बघू. तर बघा दुसरं सेंटेन्स जे आहे त्यामध्ये वॉजचा यूज केलेला आहे. बाकी कुठल्याही सेंटेन्समध्ये वॉजचा यूज केलेला नाही किंवा वरचा यूज केलेला आपल्याला दिसून येत नाही. म्हणून आपलं करेक्ट आन्सर जे आहे ते असणार आहे सेकंड, द एक्झाम्पल ऑफ आयफोन वॉज शेअर्ड बाय हिम. यानंतर नेक्स्ट आहे यामधील सेकंड,
The constant change will require constant learning and relearning. Choose the correct option, replacing the model auxiliary showing obligation and write it. तर ऑब्लिगेशन इंडिकेट करणारा आपल्याला मॉडेल या ठिकाणी यूज करायचा आहे. जे ऑप्शन दिले आहे त्यापैकी शोधायचं आहे. ऑब्लिगेशन कोण इंडिकेट करतो किंवा कोण दर्शवितो, तर मस्ट दर्शवितो. म्हणून या ठिकाणी मस्ट ज्या सेंटेन्समध्ये असणार आहे ते आपलं आन्सर असणार आहे. बघा थर्ड सेंटेन्स आहे, यामध्ये मस्टचा यूज केलेला आहे, म्हणून हे आपलं आन्सर आहे थर्ड. नेक्स्ट आहे A6 व्होकॅब्युलरी. मॅच द फॉलोइंग वर्ड्स गिवन इन कॉलम A विथ देअर मीनिंग्स गिवन इन कॉलम B अँड रिराईट इट. आन्सर बघूया आपण याचं. एंटरप्रेन्योर, B पर्सन हू स्टार्ट्स और ऑर्गनाइजेस अ कमर्शियल एंटरप्राइज. सेकंड आहे कॅपिटलायझेशन, याची योग्य पेअर आहे C. इकॉनॉमिक सिस्टम इन विच कंट्रीज ट्रेड अँड इंडस्ट्री आर कंट्रोल्ड बाय प्रायव्हेट ओनर्स. 3. प्रेडिक्ट, A to say that something would happen in the future. E. use of automatic equipment and machines to do work. यानंतर आहे B summarizing. Write a summary of the above extract by using the following points. Change and disruptive technologies, constant learning and relearning, lifelong learning, impact on the job. तर जो आधी आपण क्वेश्चन सेकंडमध्ये जो एक्स्ट्रॅक्ट बघितला त्याची आपल्याला या ठिकाणी समरी लिहायची आहे. तर सुरुवातीला आपल्याला योग्य टायटल द्यायचं आहे. समरी रायटिंग कशी करायची हे जर आपल्याला माहीत नसेल किंवा याविषयी आपल्याला आणखी माहिती हवी असेल तर यावर मी एक सेपरेट व्हिडिओ बनवलेला आहे. जर आपण तो बघितलेला नसेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये समरी रायटिंग कसे करावे त्याची लिंक दिलेली आहे, तिथून आपण तो व्हिडिओ नक्की बघावा. तर सुरुवातीला टायटल द्यायचं आहे द पॉवर ऑफ लाईफ लॉंग लर्निंग इन अ चेंजिंग वर्ल्ड. Nandan Nilekani highlights that change and disruptive technologies are reshaping the world at a rapid pace. With the rise of innovations like the iPhone, technology has shifted its focus from serving business to serving consumers. In this fast changing environment, constant learning and relearning have become essential. Nilekani emphasizes the importance of lifelong learning, where individuals must keep upgrading their knowledge and skills through short, flexible, and often online learning methods. The impact of technology, especially automation, artificial intelligence, and machine learning, is transforming the nature of work, making many repetitive jobs disappear and creating new kinds of opportunities that require continuous adaptation. Question second C. Mind mapping. Prepare a mind map on the topic developing English language skills using your ideas, designs and structure. त्या ठिकाणी जो सब्जेक्ट आहे डेव्हलपिंग इंग्लिश लँग्वेज स्किल्स यावर एक माइंड मॅप बनवलेला आहे, आपण इथं बघू शकता. फ्रेंड्स, जर आपल्याला माइंड मॅप कसा बनवायचा हे माहीत नसेल तर त्यावर एक मी सेपरेट डिटेल व्हिडिओ बनवलेला आहे. जर आपण तो बघितलेला नसेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या व्हिडिओची लिंक दिलेली आहे, तिथून आपण तो नक्की बघावा. नेक्स्ट आहे सेक्शन सेकंड पोएट्री. क्वेश्चन नंबर 3. A. Read the extract and complete the activities given below. A1 activity. Identify the lines from the extract that indicate the speaker's independence and self-reliance. या सर्वांचे आन्सर आपण बघूया. A2 ऍक्टिव्हिटी आहे द नरेटर डझंट वॉन्ट कॉन्स्टेलेशन्स नियर टू हिम, गिव्ह रिझन्स. आणि A3 आहे अ मॅन विदाउट लिबर्टी इज अ बॉडी विदाउट अ सोल, एक्सप्लेन युअर व्ह्यूज इन अबाउट 50 वर्ड्स. तर A1 जी ऍक्टिव्हिटी त्याचे आन्सर आहे इंडिपेंडन्समध्ये a food and light-hearted I take to the open road. Second, the long brown path before me leading wherever I choose, self-reliance. यामध्ये 1. Henceforth I ask not good fortune and I myself am good fortune. Second, strong and content I travel the open road. 3.
आय डू नॉट वॉन्ट द कॉन्स्टलेशन एनी नियरर. यानंतर A2 जी ॲक्टिव्हिटी आहे त्याचे आन्सर आपण बघूया. द नरेटर डझंट वॉन्ट कॉन्स्टलेशन नियर टू हिम बिकॉज ही डझंट बिलॉंग टू देम अँड डझंट नीड देम. ही इज सेल्फ रिलायंट अँड सॅटिस्फाईड. इफ ही नीड्स एनिथिंग he will take it from nature. The earth is sufficient to fulfill his needs. यानंतर A3 जी ॲक्टिव्हिटी आहे पर्सनल रिस्पॉन्स टाईप क्वेश्चन जो आहे त्याचे आन्सर आपण बघू. अ मॅन विदाउट लिबर्टी इज लाईक अ बॉडी विदाउट अ सोल बिकॉज फ्रीडम गिव्स लाईफ इट्स ट्रू मिनिंग. विदाउट लिबर्टी अ पर्सन कॅनॉट थिंक, स्पीक और ॲक्ट फ्रीली, मेकिंग एक्झिस्टन्स एम्प्टी अँड लाईफलेस. ट्रू हॅपीनेस अँड ग्रोथ come only when one lives with freedom and dignity. Then A4 activity, name and explain the figure of speech in the following line. Henceforth I whimper no more, postpone no more, need nothing. तर यामधील फिगर ऑफ स्पीच आपल्याला शोधायचा आहे. फिगर ऑफ स्पीच आहे रिपिटेशन आणि एक्सप्लेनेशन त्याचं लिहायचं आहे. द वर्ड नो मोर इज रिपीटेड टू पुट एम्फॅसिस. A5 ॲक्टिव्हिटी आहे कंपोज 4 पोएटिक लाईन्स ऑफ युअर ओन फ्रीडम. फ्रीडमवरती आपल्याला पोएटिक लाईन्स तयार करायचे, 4 लाईन्स लिहायचे आहेत. याप्रमाणे आपण लिहिलेलं आहे. फ्रीडम इज द सॉन्ग द सोल कॅन सिंग, अ स्काय विदाउट चेंज, अ बाउंडलेस विंग. इट ब्लूम्स इन हार्ट्स वेअर करेज स्टेज अँड लाईट्स द डार्क विथ गोल्डन रेज. यानंतर आहे क्वेश्चन 3 मधला बी अप्रिसिएशन. तर प्रत्येक पोएमवरती मी अप्रिसिएशनवर एक व्हिडिओ बनवलेला आहे. जर आपण ते बघितलेले नसतील त्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या व्हिडिओच्या लिंक्स दिलेल्या आहेत 12th इंग्लिश या प्लेलिस्टमध्ये, तिथून आपण ते नक्की बघावे. यानंतर आहे सेक्शन 3 रायटिंग स्किल्स. कंप्लीट द ॲक्टिव्हिटीज ॲज पर द इन्स्ट्रक्शन्स गिवन बिलो. मित्रांनो, रायटिंग स्किलवरती मी डिटेल व्हिडिओ बनवलेले आहेत. जर आपण ते बघितलेले नसतील तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तसेच वर आय बटनमध्ये ज्या लिंक्स दिलेल्या आहेत तिथून आपण रायटिंग स्किलवरती टोटल जे व्हिडिओ आहेत ते बघू शकता. यामध्ये A1 आहे अटेम्प्ट एनी वन ऑफ द फॉलोइंग ॲक्टिव्हिटीज. तर या ठिकाणी 3 ॲक्टिव्हिटीज आपल्याला दिलेल्या आहेत. व्हर्च्युअल मेसेज, स्टेटमेंट ऑफ पर्पज आणि ग्रुप डिस्कशन. तर यापैकी आपण व्हर्च्युअल मेसेज जो आहे त्याचा आन्सर आपण बघणार आहोत. Imagine Shubham has to leave for his native place due to emergency work. He and his friend Mahesh had planned to watch a movie at 8:30 p.m. Shubham tried to call Mahesh several times but due to connectivity issue he is unable to contact him. Draft a virtual message in about 50 to 100 words to Mahesh to convey this information. Support your message by giving appropriate reasons. तर याचा आन्सर आपण बघूया. व्हर्च्युअल मेसेज टू महेश फ्रॉम शुभम, डेट लिहायची आहे. त्यानंतर टायमिंग येणार आहे. हाय महेश, आय ट्राईड कॉलिंग यू सेव्हरल टाइम्स बट कुडंट रीच यू ड्यू टू पुअर नेटवर्क कनेक्टिव्हिटी. आय जस्ट वॉन्टेड टू इन्फॉर्म यू दॅट आय हॅव टू लीव फॉर माय नेटिव्ह प्लेस urgently because of some emergency work at home. I am really sorry but I won't be able to join you for the movie at 8:30 p.m. today. Please go ahead without me. We will plan it again once I am back. शुभम. तर अशा प्रकारे व्हर्च्युअल मेसेज हा लिहायचा आहे. यानंतर आहे क्वेश्चन 4th बी अटेम्प्ट एनीवन फ्रॉम द फॉलोइंग ॲक्टिव्हिटीज. गिवन ॲक्टिव्हिटीज ईमेल, रिपोर्ट रायटिंग, इंटरव्ह्यू. हे 3 पैकी आपल्याला एक लिहायचं आहे. आपण या ठिकाणी इंटरव्ह्यू बघणार आहोत. इमॅजिन यू विश टू कंडक्ट अन इंटरव्ह्यू ऑफ अ फेमस सिंगर विथ द हेल्प ऑफ द फॉर्मॅट गिवन बिलो. ड्राफ्ट क्वेश्चन्स ऑन गिवन फील्ड. आन्सर आपण बघूया. इंटरव्ह्यू. नेम ऑफ द इंटरव्ह्यू अरिजित सिंग. एरिया ऑफ सक्सेस और रेप्युटेशन प्लेबॅक सिंगिंग इन इंडियन म्युझिक इंडस्ट्री. डेट, व्हेन्यू, टाइम लिहायचं आहे. त्यानंतर ड्युरेशन ऑफ इंटरव्ह्यू आणि क्वेश्चन लिहायचे आहेत. What inspired you to take up singing as a career at an early age? सेकंड प्रोफेशनल डेव्हलपमेंटवर आधारित क्वेश्चन असणार आहे. सेकंड आहे प्रोफेशनल डेव्हलपमेंट. या टॉपिकमध्ये आपल्याला एक क्वेश्चन विचारायचा आहे. हाऊ डीड युअर जर्नी फ्रॉम अ कॉन्टेस्टंट ऑन अ रियालिटी शो टू अ सक्सेसफुल प्लेबॅक सिंगर अनफोल्ड. 3 आहे इन्स्पिरेशन. हू हॅज बीन युअर बिगेस्ट इन्स्पिरेशन और आयडॉल इन द फील्ड ऑफ म्युझिक. 4 आहे फर्स्ट रेकॉर्डिंग.
Can you share your experience of your very first professional recording? Fifth आहे strength. What do you consider your biggest strength as a singer and performer? Sixth आहे best performance. Which of your performances or songs do you personally feel is your best till now and why? 7 आहे achievements. Which awards or milestones in your career do you value the most? And last आहे mission. What is your future goal or mission in the world of music? तर अशा प्रकारे इंटरव्ह्यूचे क्वेश्चन आपल्याला बनवायचे आहेत. यानंतर क्वेश्चन 4 सी अटेम्प्ट एनी वन ऑफ द फॉलोइंग ॲक्टिव्हिटीज. स्पीच कंपेअरिंग एक्सपेन्शन ऑफ आयडिया. 3 टॉपिक आहेत. 3 टॉपिकपैकी एक लिहायचं आहे. आपण स्पीच रायटिंग या ठिकाणी घेणार आहोत. Imagine you have been selected to represent your junior college for an intercollegiate elocution competition on the topic Soldiers and Farmers, the Real Heroes. Draft a speech in about 100 to 150 words on this topic. तर याचे आन्सर आपण बघूया. स्पीच ऑन सोल्जर्स अँड फार्मर्स, द रियल हिरोज. गुड मॉर्निंग रिस्पेक्टेड जजेस, टीचर्स अँड माय डिअर फ्रेंड्स. अशा प्रकारे भाषणाची सुरुवात करायची आहे स्पीचची. Today I feel proud to speak on the topic Soldiers and Farmers, the Real Heroes. A soldier guards our nation's borders, ready to sacrifice his life so that we can live in peace. A farmer toils day and night in the fields to feed every citizen of the country. Both serve the nation selflessly. One protects our land and the other nurtures it. While soldiers fight against enemies, farmers fight against droughts, floods and hardships. Yet both rarely receive the recognition they truly deserve. It is our duty to respect and support them, for without their dedication our nation cannot survive. Let us salute these two pillars of our country, the brave soldiers and the hard-working farmers, the real heroes of our nation. Thank you. तर अशा प्रकारे स्पीच रायटिंग करायचं आहे. नेक्स्ट आहे बघा क्वेश्चन 4D. यामध्ये 3 ॲक्टिव्हिटीज आहे. रिव्ह्यू, ब्लॉग, अपील. यापैकी एक ॲक्टिव्हिटी आपल्याला लिहायची आहे. इथं आपण रिव्ह्यू लिहिणार आहोत. राईट अ रिव्ह्यू ऑफ अ मूवी यू हॅव रिसेंटली वॉच युझिंग द पॉईंट्स गिवन बिलो. पॉईंटचा यूज करून आपल्याला फिल्म रिव्ह्यू लिहायचा आहे. तर आन्सर आपण बघूया. सुरुवातीला टायटल येणार आहे 12th फेल. थीम, the movie is based on the real life story of Manoj Kumar Sharma, who rises from poverty and failure to become an IPS officer. It teaches us that honesty, hard work and determination can turn failure into success. त्यानंतर director, the film is directed by Vidhu Vinod Chopra and the music is composed by Shantanu Moitra, which perfectly matches the emotional tone of the movie. Characters, Vikrant Massey plays the lead role with great sincerity. Other supporting actors like Medha Shankar and Anant Bijoshi add depth to the story. My opinion, 12th Fail is a highly motivational movie that inspires students and youth to never give up on their dreams. It's realistic, emotional and filled with valuable life lessons. A must watch for everyone. तर बघा अशा प्रकारे फिल्म रिव्ह्यू लिहायचा आहे. यानंतर आहे सेक्शन 4th लिटररी जॅनर नॉवेल. तर नॉवेलवर आधारित या ठिकाणी हा 4था सेक्शन आहे 16 गुणांसाठी. क्वेश्चन 5A. कंप्लीट द ॲक्टिव्हिटीज गिवन बिलो ॲज पर द इन्स्ट्रक्शन्स. यामध्ये 1. पिक आउट द ऑड एलिमेंट फ्रॉम द ग्रुप अँड राईट इट. ए. थीम, प्लॉट, कॉन्फ्लिक्ट, नॉवेला. तर यामध्ये ऑड एलिमेंट आहे नॉवेला. नेक्स्ट आहे मनोहर मालगावकर, मुल्कराज आनंद, राजाराव, जॉर्ज ऑरवेल. यामध्ये ऑड एलिमेंट आहे जॉर्ज ऑरवेल, कारण बाकीचे जे आहेत ते इंडियन रायटर आहेत. नेक्स्ट आहे सी. द हार्ट ऑफ डार्कनेस, रॉबिन्सन क्रूज, फ्रँकेनस्टेन, राजमोहन्स वाईफ. तर यामध्ये ऑड वन एलिमेंट आहे राजमोहन्स वाईफ. डी. टेरर, हॉन्टेड बिल्डिंग्स, सुपरनॅचरल, युटोपियन.
तर यामध्ये ऑड एलिमेंट आहे युटोपियन. नेक्स्ट आहे स्टेट द वेदर फॉलोइंग स्टेटमेंट्स आर ट्रू ऑर फॉल्स अँड रिराईट देम. ट्रू फॉल्स लिहायचे आहेत. यामध्ये फर्स्ट जे आहे डिटेक्टिव्ह फिक्शन इज अ सब जनर ऑफ क्राईम फिक्शन. करेक्ट आहे, ट्रू. द टेल ऑफ जिंजी इज रिटन बाय मिशेल डी सर्वेंटस. फॉल्स. C. The main character is referred as the protagonist. Correct. True. Picasso novel is based on the life of the author. False. A आणि C करेक्ट आहे. बाकीचे जे आहेत ते B आणि D फॉल्स आहेत. यानंतर B जो आहे तो शॉर्ट आन्सरवर आधारित क्वेश्चन आहे. शॉर्ट आन्सर द्यायचे आहेत बी आणि सी मध्ये आणि डी मध्ये सुद्धा. तर यावर एक सेपरेट व्हिडिओ आपण घेऊन येणार आहोत. तर फ्रेंड्स, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 12th इंग्लिश क्वेश्चन पेपर फेब्रुवारी-मार्च 2025 विथ सोल्युशन अभ्यासलेला आहे. तर आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला नक्की कॉमेंट करा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा.